विविध राष्ट्रीय कीर्तन, अध्यात्म, ज्ञान, विज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजन अशा विविध सामाजिक विषयांचा समावेश असणारा आणि तपपूर्ती करणारा भव्य कीर्तन महोत्सव। येथे नसरी दुसरी आटी देवा भेटी जावया, तोची एक घ्यावा चित्ते करुणी रीते कलेवर। षड उर्मी हृदयात त्यांचा अंतपुर होणी, तोची एक घ्यावा चित्ते करुणी रीते कलेवर। तुका म्हणे खुंटे आस, तुका म्हणे खुंटे आस, तेथे वास करीतो, तोची एक घ्यावा चित्ते करुणी रीते कलेवर। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च, पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी। तया आठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी। तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर महाता। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चंपावती नगरीच्या चरण सानिध्यात गेल्या अनेक वर्षापासून हा कीर्तन महोत्सव कार्यरत आहे। या वर्षी मला आवर्जून या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री गौतमजी खटोड, श्री हरिदासजी जोगदंड आणि श्री चाटे सर यांनी फोनवरती संपर्क करून मला कीर्तनाचं निमंत्रण दिल्याबद्दल पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो। या कार्यक्रमाचे कुशल मार्गदर्शक, ज्यांच्या स्वरात, ज्यांच्या शब्दात, ज्यांच्या साहित्यात, लालित्यात एक विद्वत्तेचा भाव आविष्कार आहे, आपल्या बीडचं भूषण, समर्थ परंपरा आणि वारकरी परंपरेचा समन्वय साधणारं एक जीवन, राष्ट्रीय कीर्तनकार श्री भरत महाराज रामदासी, बीड शहरातील पत्रकार बांधव, या संस्थेचे पदाधिकारी, विद्यमान मंचावरील परमश्रद्धेय परमादरणीय, जो कि 4 संप्रदाय की परंपरा है, उसमें से ब्रह्म संप्रदाय की परंपरा, निम्बार की परंपरा और इस परंपरा के आचार्य श्री महंत करुणदास जी महाराज, या सगळ्यांना धन्यवाद। मस्के पाटील सगळ्यांचा नाम उल्लेख झाला असं गृहीत धरून मला वेळ खूप कमी आहे। श्री बिभीषण महाराज तुम्हालाही धन्यवाद, तुमच्या सगळ्या टाळकऱ्यांना धन्यवाद, पखावज वादक, विद्यार्थी
या सगळ्यांना धन्यवाद. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रोज 9 ते 11 कीर्तनात ही विठोबा रुखमाई करून आता कीर्तनाच्या सांगतेची वेळ आलेली आहे आणि इथे सुरुवात आहे. आणि समाज जो बसला आहे तो खूप विखरलेला समाज आहे. महाराष्ट्रभर कीर्तन करताना आम्ही अनेक सप्ताहात उत्सवात जातो. उत्तुंग भरलेला समाज, भरगच्च लोक तिथे उपस्थित असतात आणि इथे हे सगळे VIP कक्षातले कॅबिनेट लोक आपापल्या स्वस्थानावरती विराजमान असल्यामुळं वक्ता आणि श्रोता हे नातं तुटल्या जातं. वक्त्याच्या समोर समाज असेल तर त्याला काही भावोपाराग लोकांच्या समोर मांडता येतात. कीर्तनकाराचा होणारा प्रवास, तिथे होणाऱ्या प्रचंड वेदना, तिथली स्पीकरची ट्विनिंग, तिथला स्वरसाज, तिथला पखावच, तिथे गाणारे प्रमाण म्हणणारे श्री महाराज, ऐकणाऱ्यांचे किती रिस्पेक्टिव्ह चेहरे आहेत यावर कीर्तन अवलंबून असतं. कीर्तनकार किती विद्वानाची खान असला तरी ज्यांनी ऐकावं तो समाज जर समोर नसेल तर वक्त्याला तसा प्रचंड त्रास, मरणांत वेदना, म्हणजे विठ्ठलपंतानंतर माझ्यासारख्याने कोणा देहांत प्रायश्चित्त घ्यावा असा हा विठ्ठल 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 या ज्यांना येता येईल तेवढे पुढे येऊन बसा. ज्यांना जेवढ्यांना येता येईल तेवढं बसलं तर बरं होईल. या, धन्यवाद धन्यवाद. वा धन्यवाद धन्यवाद. श्री भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. धन्यवाद धन्यवाद. या या मला संवादिनीची साथ करण्याकरता श्री सुधीरजी तुम्हालाही धन्यवाद देतो. कमी वेळेत आपल्याला कीर्तन करून तुम्हा सगळ्यांना तृप्त करायचं आहे. लोक कंटाळल्यावाणे होतात, लोकांना प्रवास असतो, शरीराचे भिन्न भिन्न प्रकारचे विकार आहेत. काहींना जॉईंटचा प्रॉब्लेम आहे, गुडघ्यांचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट ठीक आहे. पण कुणी आजारीच नसेल तर त्याला समोर बसायला काही हरकत नाही. आज निवडलेलं चिंतन जगविख्यात संत जगद्गुरु तुकोबारायांचं आहे आणि मुद्दाम म्हणून अभंग निवडण्याचं कारणच असं आहे. या स्वर्गीय झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या या उत्सवात सर्वांच्या करता येथे न सरे दुसरी आटी. प्रत्येकाला हा महोत्सव हवा आहे. प्रत्येक वक्त्याला, प्रत्येक गायकाला इथे यावं वाटतं, जावं वाटतं, लोकांशी संवाद साधावा वाटतो. बीड दर्शनच्या माध्यमातून बरेच लोक कीर्तन श्रवण करत असतील, त्यांनाही जिथे बसले त्यांना धन्यवाद. आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराष्ट्रातल्या संत परंपरेत 5 संताला विशेष महत्व आहे. ज्ञानदेव नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम तत्परम. या 5 प्रमुख संतांना विशेष महत्व आहे आणि स्वरूप परंपरेनं समर्थ रामदासांचा उल्लेख होतो. अशा 6 संतांचा महाराष्ट्र व्यापक आहे. उपलक्षणानं, उपांगानं ज्ञानदेव तुकाराम भजन केलं की बाकीच्या सगळ्या संतांचा अंतर्भाव त्यात होत असतो, यात तिळमात्र शंका नाही. कुटुंब प्रमुखाला शासनाचं पत्र आलं, विवाहाची पत्रिका आली की ते सगळ्या घरातल्या लोकांना असते. आवाज कमी करा. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना एखादं पत्र आलं की ते सगळ्या सदस्यांना असतं. एखाद्या कीर्तन संमेलनात त्याच्या सचिवाला, कोषाध्यक्षाला पत्र आलं की बाकीच्यांना ते येत असतं. तसं ज्ञानदेव तुकाराम या मध्यम पदलोपी समासाचं भजन केलं की बाकी सगळ्या संतांचा समावेश यात झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबाराय ज्ञानदेव वैष्णव मोठा. भक्ती सामर्थ्यानं अलौकिक काम परप्रांतात जाऊन ज्यांनी केलं आणि भक्तमाल ग्रंथात ज्यांचा उल्लेख आहे, सुभक्तो नामदेवावई विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णू स्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान्मताहा किंबहुना नामदेवम जगद्गुरुं द्वाराचार्यं प्रणाम्यहम असा उल्लेख परप्रांतातल्या चतुसंप्रदाय दिग्दर्शन
वाटा आपुल्या हिताच्या वैष्णव काव्य स्मृती या ग्रंथात आढळतो, चैतन्य चरितावलीमध्ये आढळतो, मुक्ताईंच्या चरित्रामध्ये आढळतो, अशी ख्याती नामदेवरायांची आहे. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान शांकरी परंपरेशी निगडित तत्वज्ञान म्हणजे आनंद लहरी, शुकाष्टक, हस्तामलक, नाथ भागवत, रामायण यावरती अद्वैत तत्वज्ञानाचा फार मोठा आविष्कार. मग चौथ्या क्रमांकाचे संत जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे उपनिषद, वेद आणि ब्रह्मसूत्राचं मराठी भाष्य, उत्तम तऱ्हेचं भाष्य. वेदातली ऋचा, भागवतातला श्लोक, उपनिषदाचं वचन आणि शंकराचार्यांचा श्लोक आणि तुकोबारायांच्या गाथेतील अभंग याची तुलना केली तर अर्थसंगती तीच, सैद्धांतिक विचार तेच, कालपरत्वे भाषा बदलली, राहणं बदललं, स्वरूप बदललं, पण विचार मात्र अबाधित तेच होते. इकडे समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम आणि इकडे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. हे आपण जर समकक्ष पाहिलं तर आपल्याला महाराजांचा अधिकार तुम्हा सगळ्यांना लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मी अनेक संप्रदाय, अनेक पंथ, अनेक परंपरा 1990 पासून कुंभात फिरतो, फिरत आलो, जातो, अजूनही जात आहे. पण मी एक वाक्य बोलतो, तुम्ही सगळे बीडचे लोक, श्रोते, भाविक टाळ्या द्याल. ज्ञानोबा तुकोबा सारखा संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, हा माझा स्वतःचा अनुभव. एवढी ताकद या संप्रदायात आहे. आणि यात कलशस्थानी जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. कलशस्थानी मग स्त्री शक्तीला वारकऱ्यांनी अजिबात टाळलेलं नाही. पाया ज्ञानोबारायाचा, भक्ती सुखाच्या भिंती नामदेवरायांच्या, तत्वज्ञानाचा खांब एकनाथ महाराजांचा, कलशस्थानी तुकाराम महाराज. पण त्या कलशावर फडकणारी ध्वजा म्हणजे शिऊर बंगल्याची बहिणा नावाची स्त्री होती, याच्या जाणीवा सगळ्या श्रोत्यांना असल्या पाहिजे. आज इथे कमी वेळेत आपल्याला कीर्तन करायचंय म्हणजे आता घड्याळाप्रमाणे तुम्हाला अर्धा तासच शिल्लक आहे, तेवढ्या समाधान मानायचंय. आकाशवाणीला त्याच्यानंतर चॅनलला कीर्तन असतं तसं आपलं थोडं करायचं आणि तुम्हाला सेवा समर्पित करायची. आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. श्री आमच्या भरत महाराजांना धन्यवाद देतो की ते स्वतः आज या ठिकाणी उपस्थित आहेत. कुशल मार्गदर्शनानं एखादा सोहळा संपन्न होत असतो. आज ना उद्या हा सोहळा कदाचित राज्याला, भारताला वेड लावील, आदर्श ठरेल. कुशावर्तीचा प्रवाह त्रिंबकून निघाला की छोटासा असतो, पण राजमहेंद्रीला गेल्यावर त्याची व्यापकता मोजता येत नाही, त्याला पॅरामीटर चालत नाही. ना तरी ते समुद्राची होऊने ठेले, चित्ताचे चैतन्य चोरले, याता यात निमाले घनानंद जे. किंवा तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. या संत वचनाप्रमाणे याचं व्यापकत्व कदाचित पुढे वाढेल अशी अपेक्षा करायला आपल्याला अजिबात हरकत नाही. दिग्गज महाराष्ट्रातल्या, ख्यातकीर्त भारतातल्या अनेक विचारवंतांच्या इथे कथा, रामायण, भागवत, भक्तमाल, व्याख्यानं, प्रवचनं, संगीतमय सोहळे, विवाह, भिन्न भिन्न उपक्रम ही संस्था राबवते आहे. भ्रूणहत्येपासून ते गोहत्येपर्यंत, स्वच्छतेपासून ते साक्षरतेपर्यंत काम करते. या संस्थेला कोटी कोटी धन्यवाद देतो. मी पुन्हा येतो माझ्या अभंग चिंतनाकडे. अभंगाचा भावपाराग असा आहे, भक्ती सुखाच्या पथावरती पाऊल टाकत असताना ना इथे जाती, ना धर्म, ना कुळ, ना गोत्र, ना वर्ण, ना प्रांत, लिंग, ना भाषा, सगळे भेद समूळ उच्चाटन केले जातात आणि भक्तीच्या पथावरती पाऊल टाकण्यात येतं. महाजना हा येन गतस्स पंथा. या परंपरेत कुणी कुणी पाऊल टाकलं तुमच्यासमोर मी यादी देतो. नारायण, ब्रह्मा, अत्री, वशिष्ठ, शक्ती, व्यास, शुक, गौड, गोविंद, शंकर, हस्तामलक, त्रोटक, सुरेश्वर, पद्मपाद, दत्तात्रय, सहस्रार्जुन, यदुभानुदास, जनार्दन, एकनाथ, हरिपंडित, गावबा ही परंपरा. राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी, जगद्गुरु तुकोबाराय, निळूबाराय ही परंपरा. आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांच्या वशिष्ठकम श्रीरामं मारुतीं वंदे रामदासन जगद्गुरुं ही परंपरा. केवढ्या मोठ्या परंपरेनं अलंकृत आपली संस्कृती आहे. महाराष्ट्राचं मोठं वैभव आहे आणि त्यात एक विधान मी पत्रकारांना करतो, कृपया त्याची नोंद आपण करावी. अध्यात्म तत्वज्ञानाची वारकरी परंपरेची राजधानी मराठवाडा आहे.
मराठवाडा. पुण्याला, मुंबईला, नागपूरला मोठे उत्सव होत असतील, पण आपल्याकडचा जो मुरब्बी परमार्थ आहे तो महाराष्ट्राला वेड लावी, लाजवी एवढ्या ताकदीचा आहे. फडकरी इकडेच, परंपरा इकडेच, गडमठ मंदिर संस्थानं इकडेच, आधिपत्य इकडेच, विद्वत्ता इकडेच, बृहत प्रस्थान स्थळाचं भाष्य करणारी विद्वान कीर्तनकार नारदी असतील, वारकरी असतील, गाणपत्य असतील, भिन्न भिन्न प्रकाराच्या असतील, याच भागात या बीडनं बड्या बड्या विद्वानाला एकेकाळी वेड लावलं. स्वरातले संगीत तत्ववेत्ते इथलेच, लेखक इथलेच, क्रांतीवीर इथलेच, राजकीय घराणे इथलेच, सामाजिक कृत्य करणारे इथलेच, कवी मनाचे लोक पण इथलेच, अशा भिन्न भिन्न मनानं भरलेलं हे शहर आणि या चंपावती नगरीत हा सोहळा अनुपम्य, अगोचर, आनंद व्हावा आणि या डोळ्यानं सगळ्यांना आनंद पाहायला मिळावा, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करायला आपल्याला हरकत नाही. या पथावर पाऊल टाकायला बंधन अजिबात नाही. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्याम, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, पुण्य आणि माम, परम भागवतान नमामि वा वैष्णवान स्मरामी, ही वैष्णवांची यादी आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषणः, कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. आणि स्त्रियांना डावललं नाही, टाळलं नाही, सोडलं नाही, ओगळलेलं नाही. आरक्षित प्राधान्य त्यांना त्याच काळात दिलं. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. मी रघुवेदातला, शांतीपाठातला विकृतीनं एक ऋचा श्लोक तुमच्या समोर मांडतो. एभ्यो माता मधुमत पिन्वते पयपीयूषम देवरदितिरद्री बर्हाः उक्त शुष्मान वृषभराम स्वप्नसताम आदित्याम अनुमदा स्वस्त एक. स्वस्ती कल्याण, भद्र कल्याण करणारा स्त्री शक्तीसारखा वर्ग जगाच्या पाठीवर अन्य दुसरा कोणी नाही. म्हणून तो मातृदेवो भव सुरुवातीला, द्वितीय क्रमांकाला पितृदेवो भव, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हे जशाच तसं महाराष्ट्रातल्या संतांकडे आलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बरं, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. फक्त आपण फक्त समन्वयात्मक भूमिका ठेवली तर विरोधाभास कुठेच नाही. वैदिक कर्माला सुद्धा तडा जावा असं वारकरी विधान एकही नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं विधान असे, करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. म्हणजे याग क्रिया कर्माला सुद्धा महाराष्ट्रातल्या संतांचा विचार पूरक आहे, योग प्रक्रियेला पूरक आहे, सामाजिक प्रक्रियेला पूरक आहे. बघा तुम्ही, ठिबक सिंचन प्रकल्प महाराष्ट्रातल्या संतांचा, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लो संतोषती. ज्ञानोबरायांची अर्धी उभी तुम्हा सगळ्यांना पुरेशी झाली. तंतुमुळांना, सुंकमुळांना पाणी घातलं की फुलांना जसा बहार येतो, तसं अधिकारी श्री गुरु मिळाले आणि जीवरूपी वृक्षाला पाणी घातलं की विवेक वैराग्याच्या फळाचा बहर येत असतो, यात तिळमात्र शंका नाही. स्वच्छता अभियान महाराष्ट्रातल्या संतांचं, झाडू संताचे मार्ग. भ्रूणहत्येच्या बाबतीत भ्रूणहत्यांवा एते घ्नंती ब्राह्मणा आ त्रिसुपर्णम पटंती. हे ट्रान्सलेशन जशाच तसं. भ्रूण वैर हत्या नका उग ऊ सूड पुढे होईल जड भोगावया, महाराष्ट्रातल्या संतांचं विधान. नारींच्या बाबतीत सुद्धा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, स्त्री शक्तींना प्राधान्य दिलं. साक्षरता अभियानाच्या बाबतीत रात्री आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुऱ्याला होतो. विराट संत संमेलन आणि विराट मोठा कीर्तन महोत्सव चैन सुख संचिती नावाच्या आमदाराच्या वाढदिवसाच्या प्रीतीर्थ. तिथे पण आम्ही विधान केलं की सावित्राबाईंनी तर काम केलंच केलं, त्यांना त्रिवार अभिवादन आहे, पण 13व्या शतकातल्या जनीची कोणी नोंद मराठवाड्यातला घेणार आहे का? 3 पेढ्याची विणी घातलेली, टपोर कपाळाला गंध लावलेली, तुळशीची माळ गळ्यात असलेली ही एक स्त्री शक्ती नामदेवरायांच्या करंगळीला धरून पंढरपुरात जाते आणि भक्तिसुखाचे अधिकारी होते. आणि ती म्हणते 13व्या शतकात वाचिल जो कोणी जणी त्याशी लोटांगणी. हे वारकऱ्यांचं साक्षरता अभियान तुम्ही मनात धारण करणार आहात की नाही, कल्पना करा तुम्ही. या किती विधानाला चिंतन करावं. स्वतंत्र 7-7 दिवस 2-2 तास विषय असावेत आणि त्यावरती समग्र चिंतन व्हावं असे हे स्वतंत्र विषय आहेत. जगद्गुरु तुकोबारायांना गंगाराम व मवाळ, कोंडाजी पंत लोकरे, मल्हार पंत कुलकर्णी, सोनबा ठाकूर, काणोबाराय दिहूकर, रामेश्वर भट्ट बहुलकर उपाख्य, वाघुलीकर या सगळ्या जणांनी भांडारा डोंगरावून कथा कीर्तन करू येत असताना दिहू गावात बल्लाळाच्या बनाजवळ इंद्रायणीच्या तीरावरती एक दिवस हाताला धरून बाजूला घेतलं आणि विचारलं की आमच्यासारख्याला भक्तीच्या पथावरती पाऊल टाकता येईल का? आम्ही मोक्षाच्या मुक्तीच्या मार्गाला जाऊ का? आम्ही असं ऐकले, वेदू अतिकृपणू जाहला त्रिवर्णाचे कानी लागला,
तुकोबारांनी पुन्हा त्यांना समजून दिलं, अरे नाही श्रुती परोती माऊली या जगा, कुठे विरोध नाही, तुम्ही या पाऊल टाका, मुक्कामाच्या गावाला नक्की जा, तुम्हाला तिळमात्र शंका नाही. मग तेव्हा गंगाराम बोमावाळ आणि कोंडाजी पंत लोकरे, मल्हारपंत कुलकर्णी टाळगाव चिखलीकर तुकोबारांच्या चरणावरती नतमस्तक झाले. आणि मल्हारपंत कुलकर्णी यांनी जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न असा विचारला, आम्हा सगळ्याला स्त्री शक्ती सहित या परमार्थाच्या रस्त्यावरती प्रवेश करता येईल का, असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा बिभीषण महाराज या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरांना बोलत असताना जगद्गुरु तुकोबारा यांनी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात आपला भाव समाजाच्या समोर मांडला. येथे नसरे दुसरी आटी, देवा भेटी जावया, ईश्वराच्या भेटी करता प्रत्यावाय प्रतिबंध गतिरोधक तटबंदी अजिबात नाही. प्रत्येकाला जाता येतं. आख्यानाचा विचार केला, चरित्र सांगितलं दादा, तर कूर्मदास हात नाहीत, पाय नाहीत, शरीर ढकलत 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 लौड स्टेशनपर्यंत गेले आणि पंढरीच्या पांडुरंगानं येऊन स्वतः भेट दिली, आलिंगन दिलं. हात पाय नसताना सुद्धा त्याला भेटता येतं आणि हात पाय असताना सुद्धा त्याला भेटता येतं. भीटे लागी जीवा लागलीशी असं पाहे वाट रात्रंदिवस वाट तुझी. भगवान परमात्मा अधिकारी भक्त असेल, या अनपेक्षा हा सहा सुचिरदक्ष हा उदासीनो गतव्यथा सर्व आरंभ परित्यागी यवमत भक्त हा सहा समे प्रिया. म्हणजे ज्ञानोबारा वर्णन करतात की वारशे विन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरोपचारी संतोषी जो. अशा वृत्तीनं अलंकृत जो भक्त असेल त्याच्याकरता परमात्मा विटेवरनं खाली उतरतो आणि त्या भक्ताला त्याच्या गावात जाऊन आलिंगन देतो. तुम्हाला मला उत्तम हात आहेत, पाय आहेत, भजनाकरता मुख आहे, तरी आपण याकरता तयार होत नाहीत. भजनात, कथेत, कीर्तनात जो आनंद आहे ना, तो योग्यांना सुद्धा नाही. एक प्रमाण म्हणतो, तुम्ही भजन करा, विठ्ठल विठ्ठल. समाधीचे सुख सांडा ओवाळो, समाधीचे सुख सांडा ओवाळो, समाधीचे सुख सांडा ओवाळो, समाधीचे सुख सांडा ओवाळो. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीचे सुख सांगा ओवाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. योग्यांना, जप्यांना, तप्यांना साधना करून जे परब्रह्म भेटत नाही, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले, परमात्मा भेटत नाही. पण तो परमात्मा मात्र या भजनात
या कीर्तनात या वैष्णवात भेटतो. भजनातला आनंद वेगळाच आहे. फडकरी परंपरेत जेव्हा 1500 टाळकऱ्यांची रांग लागती आणि 8 पखावत जोडतात, मग धोंडोपंत दादा आत्र्यांचा फड असेल, शिरवळकरांचा फड असेल, वास्करांचा फड असेल, देहूकरांचा फड असेल, आजरेकरांचा फड असेल, उमरीकरांचा फड असेल, दैठणकरांचा असेल, टिंबूरकरांचा असेल, शिवणीकरांचा असेल, एका लयीत एका तालात आनंदाला भरता येतं. आणि भजनात वैष्णव गाता गाता रडतात आणि परमेश्वराच्या आपल्या आसवानी पाद्यपूजा करतात. मंत्रवेत्ता रुचा म्हणून पूजा करताना जो फलास्वाद, तोच फलास्वाद वैष्णवाला कीर्तनात या तिळमात्र शंकराच्या जाणीवा तुम्हाला असतात. तेवढीच ताकद आहे, तेवढीच ताकद आहे. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो पाऊल टाकलं. आणि मग मल्हारपंत कुलकर्णी जगद्गुरु तुकोबारांना विचारतात, या पथावर ते अमूल पाऊल टाकले, पण मुक्कामाचं गाव येईल का? महाराज म्हणाले, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीपती काळा महापुरुषांनी या पथावर पाऊल टाकलं आणि ते मुक्कामाच्या गावाला पोहोचले. हा पथच असा आहे, केला राज्य मार्ग चाले ऐसा. दादा एक शेवटचा दृष्टांत देतो महत्वाचा. तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. एक दृष्टांत देतो. ते बिझनेस करणारे लोक असतात ना, ते LIC वगैरे पिगिमी, ते थोडं समजून सांगत असतात. हा फंड इथे जमा करा, त्या टेबलचे एवढे पैसे मिळतील, याचं तुम्हाला एवढं व्याज मिळेल, तुम्ही आजारी पडल्यावर ते दवाखान्याला एवढे कामाला येतील, तुम्हाला परप्रांतात परजिल्ह्यात प्लेनने जाता येईल, असं सांगत असतात. तर त्यात एका टेबलला समजून घेताना एका वक्त्याकडनं एक दृष्टांत मी ऐकला होता. तो मी त्याचा चोरलान तुमच्यासमोर पेश करतो, मांडतो. तो असा आहे, त्याने सांगितलं, 1000 एकरचं प्रांगण आहे, त्याला काटेरी कुंपण आहे, सैन्याचे लोक तिथे अणु चाचण्या करतात, त्याला एकच गेट आहे, द्वारावर द्वाररक्षक आहे, तिथे टेबल टाकलेला आहे, त्याच्या अंगावर खाकी वर्दी आहे, तो हत्यारी आहे, तो आत कोणाला जाऊ देत नाही. आणि वर सूचना फलक असा लिहिला की अंदर जाना सक्त मना है. आणि 90 अंशाच्या कोणातून सरळ पाहिलं तर तिथे एक थंडगार पिण्याचा पाण्याचा हौद आहे आणि तिथे बोर्ड लिहिला आहे पिण्याचे पाणी. हा व्याधा दोष आणि विरोधाभासच आहे. एके बाजूला लिहिलंय अंदर जाना सक्त मना आहे आणि आतमध्ये जाऊन पाहिलं तर लिहिलं थंडगार पिण्याचे पाणी. पाणी पिण्याकरता आत कोणी नाही, बाहेरच्याला आत जाता येत नाही, त्या पाण्याचा उपयोग नेमका कोणाला? एक पांथस्थ प्रवासी प्रवासाला लागला, टाळूला त्याची जीभ चिटकली, दातातलं पाणी गिळून सगळं झालं, तोंड त्याचं कोरडं पडलं, तो व्याकुळ झाला आणि त्या पांथस्थानी प्रवाशाने त्या टेबलवरच्या त्या गार्डला चौकीदाराला प्रार्थना केली की मला आतमध्ये जाऊ दिलं तर बरं होईल, पाणी नाही पिलो तर मी मरेल, पाणी हे जीवन आहे, मला प्यावं लागेल आणि अतृप्त होऊन मरण्यापेक्षा पाणी पण मेलेलं कधीही बरं आहे, मला तुम्ही आतमध्ये जाऊ द्या. त्याने त्याचे डॉक्युमेंट्स घेतले, फोटो घेतला, सही घेतली आणि सूचना दिली की यात अणु चाचण्यात इथे कधी ब्लास्टिंग होऊ शकते, कधी स्फोट होऊ शकतो, तू जपून जाण, जपून ये, पाणी पे, माझं काही भांडण नाही पण सुखाने ये, तुला काही झालं तर माझ्या नोकरीला धक्का आहे, म्हणजेच माझ्या लेकराबाळाचं जीवन वाया जाईल, त्यामुळं तू जा आणि सरळ ये. तो पाणी पिला आणि परत येत असताना मीडियावाले कॅमेऱ्या घेऊन सगळेजण गेटवरती हजर झाले की सुरुंग पेरले असताना अणुचाचण्या होत असताना तू गेला आणि परत आला, नेमकं कसं घडलं? त्यांनी खूप नर्मविनोद आणि मार्मिकपणानं सांगितलं. 2 दिवसापूर्वी अवकाळी अचानक पाऊस आला, ग्राउंडवरची चिकन माती पावसानं दबल्या गेली, थोडं थोडं पाणी साचलं होतं आणि कुण्या एका व्यक्तीचे जाताना येताना पावलाचे ठसे उमटलेले होते. मी पाणी पिण्याकरता त्याच पावलावर पाऊल टाकून हौदापर्यंत गेलो, टोटी सोडली, पाणी पिलो, दीर्घ श्वास टाकला, त्याच पावलावर पाऊल टाकलं आणि परत सुखाने आलो. तेनेच पंथे चालू जाता न पडी गुंता कोठे काही. महापुरुषांच्या मार्गावरती पाऊल टाकलं की कधीच धोका होत नसतो. म्हणून मल्हारपंत कुलकर्ण्यांना तुकोबाराय म्हणाले, येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया. शास्त्रीय संगीताची एखादी बैठक असेल तर झंपा, गजझंपा, अश्वघाटी, दीपचंदी, खेमटा हा प्रतिबंध आहे. ताकदीची माणसं ठराविक कुठे कुठे मिळतात, त्यामुळं हा मार्ग स्वीकारला मी. ताकदीची माणसं कुठे कुठे मिळतात, त्यामुळं हा मार्ग मी आपला स्वीकारला. मुद्दा माझा असा की तिथे क्लासिकल गाताना जर आपण सहज बिभीषण महाराज
आसावरी गायला. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. आणि याचा विस्तार एका स्वराने जर थोडा बदल झाला तर मृगनयना रसिक मोही, त्याचा दरबारी होतो लगेच. हा दरबारातच गाण्याचा राग आहे. आणि त्याचा षडजात विस्तार केला की मग मी महाराजांच्या श्वशुरग्रही, मला आत्ता आठवण होती, मांडे गुरुजींच्याकडे गुरुवारला जात असायचो आणि तिथे वसंतराव गात असायची ही गोष्ट. मी देशपांड्यांच्या बाबतीत नाही बोलत, मांड्यांच्या बाबतीत बोलतोय. गुरुनाथा मजतारी, जननी जनक मज खचितची, तुझा पुढे चिंता नाही ठावी. गुरुनाथा मजतारी, हा आडाणी तयार होत असायचा. मला यातलं काही कळत नाही. या सगळ्यांचा ऐकून एखादा स्वर लावायचा प्रयत्न करतो. मला तिरकिट धीरकिट घिडनग क क्रांत धा काही कळत नाही. फक्त आवडतं मला एवढं कळतं, फक्त मूळ स्वराच्या खर्जाला कणिक लावली की न अधिक ग बरोबर धा गोड वाजला पाहिजे, एवढं मला कळतं. फक्त एवढं मला कळतं. पोषक कसं असलं पाहिजे, उठावणीचे प्रमाण कसले असले पाहिजेत, लयकारी कशी असली पाहिजे, बाळसंतोष कसा असला पाहिजे, जोगी जंगम कसा असला पाहिजे, कोल्हाटी वासुदेव कसा गायला पाहिजे, नाट कसा असला पाहिजे, महानुभव जोशी कसा गावा, मुख आंधळा पांगळा कसा गावा, ललिताचं प्रकरण कसं म्हणावं आणि काल्यात गवळणींचा आविष्कार कसा करावा, एवढं आळंदीला राहिलो. गुरुजनांच्या या मुखानं मला काहीतरी कळलं, नाही तर माझं जीवन उद्ध्वस्त झालं असतं. ही ज्ञानोबा आहे, तुकोबारांची कृपा आहे. काही करता नसता, कुठेतरी एखाद्या पेपरची लाईन केली असती किंवा कुठेतरी जीवनात एखादी नोकरी केली असती. ही कृपा महाराष्ट्रातल्या संत परंपरेची कृपा आहे. महाराष्ट्रातल्या संत परंपरेची कृपा. इथे 10वी झाला काय, 12वी झाला काय, आणि शाळेतून परत आला काय. अगदी शेतात गायी राखणारी पोरं सुद्धा आळंदीला आले. अजान वृक्षाखाली बसले चाटे गुरुजी, आणि अक्षर ओळख नाही, ज्ञानेश्वरीच्या अक्षरावर त्यांनी अजान वृक्षाखाली बसून फक्त बोटं फिरवली. ती पोरं आज न्यायाचे आणि मीमांसा आणि व्याकरणाचे शास्त्री झाले. ही किमया महाराष्ट्राच्या संत परंपरेची माझी नितांत श्रद्धा आहे. नितांत श्रद्धा आहे. म्हणजे तिन्ही बाजूला माझी श्रद्धा आहे. आचार्यांच्या वरती श्रद्धा आहे एक, समर्थ परंपरेवर श्रद्धा आहे, अजिबात त्यात तिळमात्र शंका नाही, आणि वारकरी परंपरेवर माझं अतूट अशा प्रकारचं प्रेम आहे, या तिळमात्र शंका नाही. या कीर्तन महोत्सवाला धन्यवाद द्यावा लागेल. सगळ्यांना इथे नारदीय परंपरेला कीर्तन करता येतं, ऐतिहासिक संशोधन करणाराला इथे व्याख्यान करता येतं, भ्रूणहत्येच्या संबंधानं प्रबोधन करता येतं, स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही कार्यरत आहात. अलौकिक सोहळा व्हावा एवढीच फक्त पांडुरंगाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. या पथावरती पाऊल टाकण्याकरता प्रत्यावाय अजिबात नाही. ज्ञानोबराला कोणी विचारलं, अहो तुम्ही विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचे चिरंजीव, तुम्हाला इथे येण्याकरता काही वाटत नाही का? महाराज म्हणायला लागले, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोळी, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोळी, श्रीरंगा वाचो अनुले, किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल माझ वेळो वेळा, किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल माझ वेळो वेळा, श्रीरंगा वाचो अनुले, श्रीरंगा वाचो अनुले,
या प्रवाहात आला की याती कुळ माझे गेले हरपोणी श्रीरंगा वाचुनी आणून नेणे वर्ण अभिमाने कोण झाले पावण याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय त्वायसा वेदशास्त्री अपौरुषय 4 वेदांचा आणि आस्तिक मतवादी 6 शास्त्रांचा असा निर्णय असेल तर अन्यांच्या मनात शंकेची पाल का चुकचुकावी. इथे सगळ्यांना येता येतं, जाता येतं, गाता येतं, भजनात आनंद देता येतो, सेवितो हा रस वाटितो अनिका, सगळ्यांना करता येतं. येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया. दादा मोठी मजा आहे. इकडे विलंबित ठायलय गायला जाते ना आरंभाला सुरुवातीला. येथे नसरे येथे नसरे तेच तिकडं करताना जय जय राम कृष्ण हानी जय जय राम. नवनीरद सम नवनीत प्रिय हो नवल विनोद विहारी जय जय राम. आणि तेच आपल्याकडे येथे नसरे येथे नसरे तिकडे धेंकड धिन्ना धा धाकडी इकडे धेंत धेंत धा धा ते काही फरक तुम्ही येत नाही म्हणल्या. कामापुरतं पाठ करून ठेवलंय, कामापुरतं पाठ करून ठेवलंय, फक्त कामापुरता काही नाही. इकडे अभंगाला दृष्टांत दिला जातो. नारदीय परंपरेत त्या दृष्टांताला चरित्र आख्यान म्हणण्याची पद्धती आहे. तुम्ही एक म्हणून माझी कळी खुलतीये, नाही तर काही लोकांची खुलता कळी खुले ना. असला कसला हा गोठ, काय करावं या लोकांना तेच कळत नाही. आपल्याकडे होतं बघा ते वाक्य, आपली माती आपली माणसं. कधी कधी त्या वाक्यावर मला विचार करावा वाटतो. आपल्या हातानं आपली माणसं मातीत न घालणे, त्याचं नाव आपली माती आपली माणसं. इकडे एखादी ओवी म्हणत असता, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ती तिकडे तीच म्हणत असताना ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. एवढा ढंग केला जातो. बुवांचं काही थोडं ऐकलेलं तुम्ही ज्येष्ठ आहेत मला. या परितीर्थे करिता देखियले तीर्थ एक कपिल धार. ही पद्धती त्यांची होती, कळलं का. मी जायचो महाराजांच्या बरोबर कुठे कुठे सेवेला, आणि या सगळ्यांचे कानावर पडलं ते स्वर कानात गुणगुणतात. आणि अशी चांगली विद्वानाची धर्मसभा असली की ते स्वरसाज कानात गुणगुणायला लागतो, ते मुखातून बाहेर पडतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, कळलं का. इकडे आदिनाथ गुरु नावाचं भजन दादरा तालात पण उठावणीत म्हणण्याची पद्धती. तिकडं त्यालाच 6 मात्र्यात बांधून दिंडी नावाचं प्रकरण करण्यात येतं. सुधीरजीत म्हणून सांगतो, आणि तुम्ही सगळे रसज्ञ आहात म्हणून. नामदेवाची अमृत तुल्यवाणी हो, नामदेवाची अमृत तुल्यवाणी श्रवणी येता हो. असं ते कानावर पडलेलं त्या काळात. हे म्हणून मला मूड आला, मूड. वा. नाही तर आपलं चाललंय कोंडून कोंडून धरेला जे.
एक मजाच वेगळी आहे, आनंदच वेगळा आहे. मी कधी कधी चांगला पेटी वादक तबला वादक भेटला तर मी सुद्धा असा दंड बाजूला ठेवून खोलीतली खोलीत एकटाच आनंद घेतो. वा घेणारा कोणी नसेल तर काय करावं, क्या गाऊ कोई सुनने न वाला. त्यामुळं तुम्ही मोठे रसज्ञ लोक आणले, दत्त मंदिरातले कीर्तन महोत्सव, याही प्रतिष्ठानचे महोत्सव मला ते कमालीचं आवडतं. पण काय करू, माझं पोट यावर आहे. हे ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांना शक्य नाही ते शेवटच्या दिवशी प्रसादाला या, माझा नाविलाज आहे, मी काही करू शकत नाही. येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया. ईश्वराच्या भेटी करता प्रत्यावाय प्रतिबंध अजिबात नाही. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान इथे सगळ्यांना प्रवेश आहे. यारे यारे लहान थोर, याती भल त्या नारी नर करावा विचार, नलगे चिंता कवनाची. येथे न सरे दुसरी आटी देवा भेटी जावया. काही वैदिक तत्ववेत्ते माझ्या समोर आहेत. एक विधान असे, एखादं यज्ञ क्रियाकर्म करायचं असलं तर खांदत असताना पाषाण न लागावा. सर्वेशाम सर्वाकरता चतुष्कोनी कुंड असावं. यजमान पती पत्नीचं तोंड पूर्वेकडंच असावं. यवनीच्याच द्वारा मृगी मुद्रया हवन करावं. स्वाहा इदन न ममाम म्हणावं, ही आपली वृत्ती असावी. इदन न मम समर्पित करावं. यजमानाच्या पत्नीच्या कपाळाला भालप्रदेशाला भरून कुंकू असावं. भ्रुकुटीच्या मध्ये हरिद्रा असावी. हिरव्या कंकणाचा चुडा असावा. अंगभर वस्त्र असावं. अट आहे अट. संसदेत जायचं असलं तो संसदपटू असावा. आठ आहे. न्यायालयात एखादं विषय मांडायचा असला तो LLB असला पाहिजे. अट आहे. संगीतात गाताना त्रिपल्ली तिहाई केली तर यांना सुद्धा त्याच ताकदीनं साथ देणारा माणूस असला पाहिजे. अट आहे. इथे मात्र
सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, येथे नसरे दुसरी आटी, देवा भेटी जावया. अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे येणार आहे, पण त्यापूर्वी त्याचा भावपराग मांडतो. तोची एक घ्यावा चित्ते, सप्तमी एक वचन आहे, तो परमात्मा तुम्ही तुमच्या चित्तात धारण करा. आता शंका अशी आहे, तो परमात्मा तुमच्या माझ्या चित्तात नाही का? आपल्याकडे काकडार्थी प्रमाणे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, किंवा मत चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. आणि ज्ञानोबरायांचं खालचं भाष्य तुम्ही पहा, हे संवाद चतुष्पतीचे गणेश जाहले. हे सगळं आपण चिंतन केलं तर परमात्मा चित्तातच आहे, पण थोडंसं आवरण आणि विक्षेप नावाच्या दोषामुळं परमात्मा आपल्याकडे आहे याच्या जाणीवा सामान्य जीवाला होत नाहीत. ज्याला बोध झाला त्या गुरुकडून परमात्मा जवळ आहे याची जाणीव करून आपल्याला घ्यावी लागते. ते पथदर्शक आहेत, ते गाईड आहेत, ते तुम्हाला सांगतात. एक दृष्टांत सांगतो. शासनाच्या सगळ्या स्कीमा बऱ्यात असं नाही आणि सगळ्याच वाईट आहेत असं नाही. पूर्वीच्या आत्ताच्या येणाऱ्या प्रौढ शिक्षणचा वर्ग भरला आणि गुंडाळ फळे, खडूचे बॉक्स आणि कंदील 3 गोष्टी दिलेल्या त्या वर्गाला. यम यड, डी यड, बी यड, बीपी यड, बी एस बी यड. खूप शिकले तरी नोकरी नाही म्हणून ज्यांना लागलं यड ते यम यड, बी यड, बीपी यड हे शिकवण्याकरता. आणि ज्यांच्या गोऱ्या बिंदुसरीच्या काठावरती चालल्यात ते शिकण्याकरता अरे ते अक्षरच पडत नाहीत बाहेर. आत्यांना काय वेदांतात ब्रह्मसूत्र पाठ करायचे का, समाज सुधारक व्हायचे का, वक्ता व्हायचे का, मोठं गायक व्हायचे, काही नाही. पण चला स्कीम आहे शासनाची. असे बरेच म्हातारे बऱ्याच म्हाताऱ्या वर्गात भरल्या. MSCBची लाईट गेली, इन्व्हर्टर नाही, जनरेटर नाही, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ट्यूब नाही, काही सुविधा नाही. कंदील पेटवल्या विना पर्याय नाही. एक म्हातारी म्हणली शिक्षकाला, तोंड काय बघतो, कंदील पेटव. म्हणजे ग्राम्य भाषेचा आविष्कार करताना, साभिनय चिंतन करताना नवरस भरवी सागरू, तोंड काय बघतो, कंदील पेटव. खरं तर अंधारात तोंड दिसत नसतं आणि या वयात पाण्यासारखं नसतं. शिक्षक फार वेल एज्युकेशनचे असल्यामुळे त्यांनी कंदिलावरती रॉकेल ओतले. कंदिलामध्ये कंदिलावर विभक्त प्रत्ययाचा कुठे संबंध आहे? रॉकेल ओतले, काडी लावली, झाला भडका. सगळा म्हातारा म्हातारींचा आवाज, सगळा हॉल परेशान. त्या हॉलमध्ये हाल सगळ्यांची. 2 मिनिटात महाराज कोरड क्षेत्र हॉलचं ओलिता खाली आलं. त्या शिक्षकाने काच काढला आणि या जागेवरती पुसायला सुरुवात केली. श्री आगळे सर, काचेला काजळी आतून आली आणि पुसणं चाललंय वरून, किती वर्षानंतर काच स्वच्छ होईल? मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तैयोगी आपा हे दिवाळी निरंतर. काजळी आली आतून आणि साफसफाई चालली वरून. पूर्वी नमामि गंगे तव पाद पंकजम श्लोक म्हणायचे, किंवा नंदिनी नलिनी सीता मालती च मला पहा, विष्णुपादाब्ज संभूता गंगा त्रिपथ गामिनी. आता कॉक फिरवणे, शावर खाली बसणे आणि एवढाच मंत्र म्हणे, आरोग्याचे रक्षण करीतो लाई बॉय. 16 काजळी आतून आली आणि सफाई चालली वरून. कीर्तनाच्या वेळेला मंडपात येताना किती वेळ आरशासमोर असावं? काही आवश्यकता नाही. मला वाटतं कीटकनाशकांची फवारणी आणि पावडर कीड पडल्यावरच टाकावी लागते, असा एक निसर्गाचा. हे जसं आहे तसं यायचं, बसायचं, उठायचं, सेवा करायची, जायचं. असं काही एखादं विधान केलं की लोक म्हणतात तो ग्राम्य आहे. हो, ग्राम्य आहे. ग्राम्यात जी सहजता आहे, जी सरळता आहे, जी स्वच्छता आहे, जी स्पष्टता आहे,
आणि भक्तीचा भाव पराग आहे. तो एज्युकेटेड लोकात नाही, लिहून ठेवा, लिहून ठेवा. ती सहजता आहे, प्रसन्नता आहे. कुणी आलं तर औक्षण करून पायावर पाणी घालण्या इतपत तिची भावना, श्रद्धा तरी असते हो. एके ठिकाणी मी कीर्तन झाल्यावर त्यांनी आग्रह केला, महाराज तुमचे पावलं आमच्या घरी लागले तर बरं होईल. आता मी त्याला सांगितलं, माझ्या पावलाचा महिमा मला माहिती, तुला काय सांगू. आमचे पावलं चांगले असते तर एका ठिकाणी बसून करोडो रुपये कमवले असते, रोज शंख करत फिरण्याची आम्हाला पाळी आली नसते. त्याच्या मी घरी गेलो, त्याची इच्छा मला दूध पाजावं, आणि ती उठली. याची एकच गडबड, ए स्मिता उठतेस का ग, बाबांना दूध करायचंय. ती म्हणाली मला इतका कंटाळा आलाय, सिरियल पाहिली डोकं दुखतंय जाम, तू पण चहा कर, मला पण मला कंटाळा आलाय. अशा ठिकाणी आपण काय करावं, एक मधला मार्ग काढलाय, घरी नेऊ नको, तिला उठू नको, दूध पाजू नको, सुट्टे 100 दे, मी रस्त्याने पितो. कशाला त्रास घेतो. हे कीर्तन वारकरी आहे, पण एक सगळ्या कीर्तनाचा आविष्कार करताना त्या तुकडोजी महाराजांचं एक भजन मला आठवतं. मनी नाही भाव मने देवा मला पाव. लहरी ट्विनिंग बरोबर आहे ना महेशजी. मनी नाही भाव मने देवा मला पाव, देवाशानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ही त्यांची भाषा आहे. सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव. हे सहज बोलणं होतं, पण सहज बोलणे इथं उपदेश. गाडगे महाराजांनी न्याय आणि मीमांसा सूत्रवत चिंतन कुठे केले. समाजात जायचे, खराट घ्यायचे, उभा राहायचे, चौकात थांबायचे, मारुतीच्या मंदिरात भाकरी खायचे, हातात पाट्या टोपलं घ्यायला लावायचे आणि एकच भजन करायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि बोलता बोलता गाव स्वच्छ व्हायचं, स्वच्छ व्हायचं. ही सहजता आहे. संतांचं वस्त्र, कपडे, लत्ते, गंध, माळा यावर काही अवलंबून नाही. अंतरंगातला स्वच्छ भाव, सहज लीलया करुणाघन वाणी, अंतःकरणाचा आर्द्र भाव, संतांच्या प्रती असलेली निस्सीम आणि निखळ स्वच्छ श्रद्धा आणि संप्रदायाप्रत असलेलं अखंड प्रेम हे जीवनात उद्धार करणार असतं. याच्या जाणीवा तुम्ही लिहून ठेवाव्या. एरवी तरी पंडसुता. श्री ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याच्या ठिकाणी भजन नाही त्याच्या पदपद्धतींना करायचं तरी काय. याच प्रमाणाला प्रमाण पुन्हा लिहिलं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. एरवी तरी पंडुसुता, अंतःकरण शुद्ध नसता, बाह्य कर्मे तो सर्वथा विटंबुगा. आतमध्ये अस्वच्छ आणि बाहेर स्वच्छतेचा आव, हे परमार्थाला प्रचंड बाधक. याला प्रमाणाला प्रमाण पुन्हा देतो. नाही निर्मळ जीवन काय करील सावन, किंवा काम क्रोध केले घररिते. ती म्हातारी होती ग्राम्य, ती म्हणली मास्तर काच इकडा. तिने आपला खडू चुरगाळला, भोगा केला, आपला पदर घेतला. ती म्हातारी बिचारी किलकिल्या डोळ्याची, कंप पावणारा आवाज, मान हालत होती. तिने थरथरणाऱ्या हातानं आपला हात घेतला, खडू घेतला आणि काचेत हात घातला आणि असं असं केलं. ती म्हणली आता लाव, कसा उजड पडतोय मी बघते. तिची भाषा आहे. सहज काच बसवला तर ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. काच लावला आणि तिचा प्रकाश बाहेर पडला. तुमचं माझं असंच झालंय. 3.5 हाताचा हा देह नावाचा कंदील आहे. हे खालचं फाउंडेशन आहे. इथे चैतन्य घन ज्योत आहे. वरून आवरण विक्षेपाचा आच्छादन काजळी आलेली आहे. हे त्याचं हेड आहे. पण ती काजळी स्वच्छ न करता किल्ला परमार्थ निरर्थक वाया जाणारा. एक वाक्य बोलू का. महाराष्ट्रातल्या संतांनी न्याय, वेद, वेदांत, मीमांसा केलंच केलं. ते व्याकरण पाहून लिहिलं नाही, पण एक विधान करतो. ते जे जे बोलले ते व्याकरण झालं, एवढी ताकद त्यांची होती. कल्पना करा. ते बोलतील ते शास्त्र झालं, एवढी किमया त्यांची होती. तोची एक घ्यावा चित्ते. याला 3 प्रमाण देतो. ईश्वर सर्वभूतानाम एक,
ममयांशो जीवलोके 2, विठ्ठल जळी स्थळी भरला 3, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत 4, आणि रामचरित मानसातलं हरि व्यापक सर्वत्र समान, चहु युग चहु श्रुति नाम प्रभाव, कलि विशेष नहीं आन पाऊ, जय सिया राम राधे श्याम. बाबा गोस्वामी तुलसीदासजी महाराज. परब्रह्म परमात्मा चहूकडे व्यापक आहे. त्यात सामान्य आणि विशेष, लाकडात काष्टात अग्नी आहेच, पण घर्षणानंतर तो विशेष जसा बाहेर पडतो तसं परब्रह्म तुमच्याकडं माझ्याकडं आहेच. पण अधिकारी श्रीगुरुमुळं ते जर कळलं तर त्या तत्वाचा अधिकार कळतो. आणि एकदा कळला की तोची एक घ्यावा चित्ते. मी तुम्ही सगळे म्हणून एक नाट्यगीताची चाल एका प्रमाणाला गुंफतो. सुधीरजी आहेत, तुम्ही पण मला साथ करायला आहेत महाराज. आपण म्हणूया, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी,